मला दिलेला समास जो आहे चिंतनाला दिलेला तो आहे भक्त निरूपण. आता ग्रंथाच्या सुरुवातीलाच पहिल्या दशकातील पहिल्या समासातच समर्थांनी ग्रंथाचा उद्देश सांगितलेला आहे की म्हणजे हा उपक्रम आहे ग्रंथाचा की भक्तीचेनी योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. म्हणजे आत्मरूप देव मी आहे आणि हा अनुभव घेण्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी भक्ती मार्ग म्हणजे पूर्ण दासबोधाचाच काय आहे उद्देश की भक्ती मार्ग आणि त्याचं फळ काय आहे भक्ती हे साधन आहे आणि निश्चयात्मक देवाची प्राप्ती हे फल सांगितलेलं आहे या दासबोधामध्ये पूर्ण. तर आता भक्ती हा शब्द प्रेमलक्षणा आणि ज्ञानलक्षणा दोन्ही प्रकारच्या भक्ती आहेत. तर अशा आणि समर्थांची आपल्याला व्याख्या माहिती आहे भक्त विभक्त नव्हे तो भक्त. पण म्हणजे काय की विभक्त नव्हे तो भक्त हे कळलं पण म्हणजे काय. आता या प्रश्नाची उत्तरं ही सगळी आपल्याला या समासामधून समर्थांनी सांगितले किंवा भक्त म्हणजे काय किंवा भक्ताची काय जबाबदारी आहे किंवा भक्तांचे लक्षणं काय किंवा भक्तांनी काय केलं पाहिजे हे सगळं याचं निरूपण या समासामध्ये आलेलं आहे. आता जेव्हा या समासाच्या अभ्यासाला प्रारंभ केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं म्हणजे ते आधी लक्षात आलं नव्हतं ही चूक आधीच कबूल करून टाकायची की आता ते लक्षात आलं की खरं तर दासबोधामध्ये याच्या आधीही भक्ती भक्त हा विषय होऊन गेलेला आहे खूप आधी येऊन गेलेले आहेत. पण तरीही आता पुन्हा 12व्या दशकामध्ये पुन्हा भक्त निरूपण सांगण्याची गरज का पडली तर असं मला वाटलं. म्हणून मग मी आधीचे समास पाहिले की तर त्याच्यात असं लक्षात आलं की समर्थ आपल्याला हळूहळू सगुणाकडून निर्गुणाकडे घेऊन जातात. म्हणजे जसं आता समर्थांचं हे वैशिष्ट्य आहे सगळ्या संतांचं की आता मनोबाधावत आपल्याला लक्षात येतं हे मनोबोधाचा अभ्यास करताना की सुरुवातीचे जे पहिले 50-60 आहेत की ते आपले ते तमोगुण कमी करून आपले सद्गुण वाढवायचा प्रयत्न करतात की वावरे तू नीतीने वाग खोटे बोलू नको काम क्रोध कमी कर आणि मग त्याच्यानंतर ते आपल्याला भक्ती करायला शिकवतात की प्रभाते मनी राम चिंतित जावा आणि मग त्याच्यानंतर ते मग आपल्याला हळूच घेऊन जातात की नभी वावरे जो अणुरेणू काही रीता ठावया राघवे नाही तया पाहता पाहता तेची झाले तेथे लक्ष लक्ष सर्वे बुडाले. हे इथपर्यंत ते आपल्याला शेवटी घेऊन जातात. तसंच या दासबोधातीलही पहिल्या भक्ती निरूपण या समासात समर्थ काय सांगतात आपल्याला की अरे बाबा रे भाग्याने हा नरदेह मिळालेला आहे तर त्याचे सार्थक कर. तर त्याच्यात एक ओवी आली आहे की नरदेही आलिया एक काही करावे सार्थक जेणे पाविजे परलोक परम दुर्लभ जो. पण त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला असं कठीण काही सांगितलं नाही. त्या समासामध्ये समर्थ फक्त म्हणतात की तू काहीतरी चांगलं सत्वगुण म्हणजे चांगले कामं कर परोपकार कर किंवा काही पूजा अर्चा कर तीर्थयात्रा कर दान कर असं सोपं आपल्याला सांगतात त्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर ते आपल्याला समोर जो भक्तीचा दशक येतो की नवविधा भक्ती त्याच्यामध्ये मग समर्थ आपल्याला सगुणाच्या आधाराने ते त्याच्यामध्ये सगळ्यात सगुणाची पूजा आहे की सगळ्याच भक्ती तर त्याच्यामध्ये सगुणाच्या पूजेच्या आधाराने आपल्याला आत्मनिवेदनपर्यंत ते घेऊन जातात. आणि तो दशक समता शेवटी ते काय सांगतात की निर्गुणी अनन्य असता तेने होय सायोज्यता म्हणजे स्वरूपता निर्गुण भक्ती. म्हणजे आधी तिन्ही भक्तींचं जे सगुणाच्या आधाराने जी केली जातात त्या 3 भक्तीचं पण महत्त्व सांगतात. पण शेवट करताना म्हणतात आणि पुन्हा की सगुण भक्ती ते चळे निर्गुण भक्ती ते न चळे हे अवघे प्रांजळ कळे सद्गुरु केलिया. हा त्या नवविधा भक्तीचा शेवटची ही हे आहे ओवी आहे की सगुण भक्ती पेक्षा निर्गुण भक्तीकडे समर्थांचा हे आहे की निर्गुण ब्रह्म मी आहे हा अनुभव आला की त्याने होणारा मोक्ष जो आहे तो नित्य आहे. बाकीच्या ज्या 3 भक्ती आहे 3 जे आहेत आधीचे मोक्ष स्वरूपता सलोकता तर त्या भक्ती त्यांनी पण मोक्ष मिळणार त्याला मोक्षच म्हटलंय. पण ते जेव्हा कल्पांत होईल तेव्हा ते देवांचाही त्याच्यामध्ये हे होईल. आता आपण म्हणू शकत नाही असं म्हटलं की भीती वाटते म्हणतात पण त्यांचाही अंत होईल तरी त्यावेळेस त्या भक्ती पण 3 भक्ती पण त्याच्यासोबत निघून जाणार आहे. पण राहणार आहे ती फक्त कोणती आहे सायुज्यता. म्हणून समर्थ आपल्याला
इथे निर्गुण ब्रह्म मी आहे असा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी निर्गुणाची भक्ती करायला सांगत आहे. आणि त्याच्यात त्यांनी शेवट करताना हे पण सांगितलं आहे की तो अनुभव सद्गुरू शिवाय मिळत नाही. या समासाची सुरुवात जी भक्तीच्या, आता हे काय झालं की वर्षातांमुळे थोडीशी अशी संगती लावण्याचा थोडासा प्रयत्न आहे हा. आणि तिथे त्यांनी सद्गुरूंशिवाय ही मुक्ती मिळत नाही. तसंच या समासाची सुरुवात करताना पण त्यांनी काय म्हटलं आहे की सद्गुरूशिवाय ही होत नाही, की इहलोक साधाया कारणे जाणत्याची संगती धरणे, परलोक साधाया कारणे सद्गुरू पाहिजे श्रीराम. आता इथे समर्थांनी पण निर्गुण भक्तीचं जास्त महत्त्व सांगितलं. याचा अर्थ असा नाही की सगुण भक्ती करायची नाही, पण याचा अर्थ असा आहे की सगुण भक्ती करायची आहे आणि त्याची करत निर्गुण काय आहे ते समजून घ्यायचं आहे. आणि मग त्या निर्गुण एकदा समजलं आणि तेच निर्गुण या मूर्तीमध्ये आहे, या सगुणात आहे असं म्हटल्यावरती आणि मग सगुणाची भक्ती करायची. आणि जेव्हा आपल्याला हे कळतं की ते सगुण आणि निर्गुण दोन्ही एकच आहे, सगुण निर्गुण एकू गोविंदो रे, ही जेव्हा आपली खात्री होईल तेव्हा पुन्हा आपण सगुण भक्तीकडे वळायचं आहे. किंवा म्हणजे मग आपलं जेव्हा त्या सगुणाची भक्ती आपण करतो तेव्हा मग समजा गणपतीची भक्ती करतो तर आपल्याला तेव्हा लगेच लक्षात येईल की हा देहत्रयातीत अवस्थात्रयातीत असा आहे. किंवा जेव्हा विठ्ठलाची भक्ती करू तेव्हा ते हे परब्रह्म विटेवरी हा भाव त्याच्यामध्ये येईल. नाहीतर जोपर्यंत आपण फक्त सगुणाची भक्ती करत राहू तोपर्यंत ते फक्त एक देव असं त्याचं हे राहील. म्हणून समर्थांची आणखी एक छान ओळ की नाना देवांच्या प्रतिमा लोक पूजिती धरून प्रेमा, ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे. म्हणजे त्याच्या आपण पूजा तर खूप प्रतिमांच्या करतो, पण त्याच्यामागे जे निर्गुण परब्रह्म आहे ते ओळखून घेऊन मग सगुणाची भक्ती करायची आहे. तर आता इथे त्यांनी पहिल्याच ह्याच्यात म्हटलंय की इहलोक साधाया कारणे जाण त्याची संगती धरणे, परलोक साधाया कारणे सद्गुरू पाहिजेत. आताच आपण पाहिलं की आत्ताच्या समासामध्ये की इहलोक पण आपल्याला प्रपंच आधी चांगला करायचा आहे. प्रपंचामध्ये चांगला करायचा असेल तर आपण जाणत्याची संगत धरतो. म्हणजे काही शिकायचं असेल तर आपल्या तज्ज्ञांकडे जातो, म्हणजे आपल्यापेक्षा जे जास्त हुशार आहेत त्यांच्याकडे जातो. आपण काही आपला म्हणजे PhD करायचं असेल तर एखाद्या ग्रॅज्युएटकडे नाही जात, डबल PhD असेल त्याच्याचकडे जातो. तसं आता इथे तर काय आहे की इथे ब्रह्मविद्येचा प्रश्न आहे. म्हणजे थोडक्यात काय की जन्म मरणाचा प्रश्न आहे, खरोखरच जन्म मरणाचा आहे. म्हणजे पुन्हा नाही तर आहे त्या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये आपल्याला फिरत राहावं म्हणून. तर ती विद्या फक्त ज्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे असेच देऊ शकतात. म्हणून इथे समर्थाने म्हटलं आहे की जाणत्याची संगती धरणे म्हणजे फक्त सद्गुरूंची संगती, कारण सद्गुरूंनी तो अनुभव घेतलेला असतो आणि जे अनुभव घेतलेले असतात ते सांगू शकतात. काठावर बसून कोणी पोहायचं कसं सांगू शकत नाही, तसं सद्गुरूं आपल्याला हा अनुभव शिष्याला देऊ शकतात. कारण की सद्गुरू कसे असतात तर जसं हे एकनाथ महाराज शब्द ज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे सदा डुल्लतू शिष्य प्रबोधी समर्थू यथोचितू निज भावे. तर इथे बऱ्याच लोकांचे प्रश्न असू शकतात की सद्गुरूच कशाला पाहिजे आपल्याला. हे सगळं ज्ञान पुस्तकामध्ये पण इतके सारे ग्रंथ आहेत, पुस्तकामधून पण मिळू शकतं. असे आता सुद्धा खूप आहेत असे म्हणणार आहे की सद्गुरूंची आम्हाला गरज नाही. पण सद्गुरूंना ज्ञान मिळालेलं असतं ते जे त्यांच्या अनुभवामधून आलेलं असतं ते पुस्तकांना अनुभव नसतो आलेला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव कामा नये. म्हणजे फक्त पुस्तकं जाऊ द्या, कोणी एखादा पंडितही जर आपल्याला सांगत असेल की तत्वमसी त्याने सांगितलं आपल्याला, तर आपल्याला ते पटेल का? नाही. जेव्हा ते सद्गुरूंच्या मुखातून येतं तेव्हा त्याच्या मागे त्यांची जी तपश्चर्या असते किंवा त्यांच्या मागे जी त्यांची परंपरा असते त्याच्यामधून आपल्याला त्याचा बोध होऊ शकतो. म्हणून सद्गुरू इथे यासाठी परलोक साधायासाठी सद्गुरू पाहिजेत असं. आता कसं असतं की अनुभव पुस्तकी ज्ञान उपयोगाचं नाही. याच्यासाठी आत्ताच परवा दिवशी घडलेला एक प्रसंग म्हणजे की आम्ही इकडे येत असताना आम्ही टॅक्सी केली होती आणि ड्रायव्हरला मी माझा घराचा पत्ता सांगितला, लोकेशनही पाठवून दिलं, पण माझ्या घराचा पत्ता थोडासा मॅपवरती उलटा दाखवतो, म्हणजे रस्ता बरोबर दाखवत नाही. तर मी त्यांना फोन केला की म्हटलं मला रस्ता माहिती आहे आणि मॅप चुकीचं दाखवतं हेही मला माहिती आहे, तर तुम्ही त्याच्यावर अवलंबून न राहता मी तुम्हाला सांगते त्या रस्त्याने या. पण त्याच्यावर विश्वास नव्हता. त्यांनी मॅप लावला आणि त्यांनी अर्धा तास त्याच्यात वाया घालवला. तो त्यात गोल गोल फिरत राहिला. म्हणजे
शेवटी काय की त्याचा मॅपवर जास्त विश्वास होता, तंत्रज्ञानावर. माणूस काही सांगितलं म्हणजे जाणता, म्हणजे मी या रस्त्याच्या बाबतीत जाणता म्हणते फक्त, की तो रस्ता मला माहित होता म्हणून मी त्याला सांगितलं की तू या रस्त्याने, पण त्यांनी विश्वास नाही ठेवला. तर म्हणून जाणत्यांची संगती धरणे. आणि सद्गुरू कसे असतात तर ते दयाळू असतात, कृपाळू असतात. आपण त्यांच्याकडे शरणागत होऊन गेलो तर ते आपल्यावर नक्कीच दया करतात. आणखी कशी असतात तर ते असतात फोडून शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निज सार. आता आपल्याला शब्दाचे आता सुद्धा आपण बघत आहे की आता जेव्हा आपण यांचे प्रवचन ऐकतो, वर्षाताईंचे, माधुरीताईंचे, तेव्हा ज्या शब्दांचे अर्थ आपल्याला इतके दिवस कळत नव्हते, तेव्हा त्या ज्या शब्दाचे फोडून दाखवतात, फोड करून दाखवतात, तेव्हा त्याचा आपला वेगळाच अर्थ आपल्याला उलगडायला लागतो. म्हणून म्हणून आम्ही पण जाणत्यांची संगत एक धरलेली आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला बरंच काही वेगळे वेगळे अर्थ मिळत आहेत. तर अशा ह्या नवविधा भक्तीमध्ये सांगितल्याप्रमाणे जसं आपल्याला निष्काम उपासना झाल्यावरती सद्गुरूंचा लाभ झाल्यानंतर आता पुढे परमार्थ जाणत आपण, आता यांनी सांगितलं की आपल्याला सद्गुरू करावे लागतात, तर सद्गुरू आपल्याला मिळाले. तर आता याच्यानंतर समर्थ काय सांगतात की इहलोक सद्गुरू मिळाले, पण सद्गुरूंकडे जाऊन काय विचारावं हा एक खूप मोठा प्रश्न आहे. की खूप जण सद्गुरू म्हणजे काका खूपदा गमतीने सांगतात की सद्गुरू कशासाठी करायचे असतात, तर काही घर आहे, बंगला आहे, मोटर आहे, तसं आमच्या इथे सद्गुरू पण आहेत. तसं नाही आहे ते, की सद्गुरूंना जाऊन सद्गुरूंकडून आपल्याला काय अपेक्षित आहे हे समजून घेऊन सद्गुरू करायचे असतात. तर अशा सद्गुरूंची प्राप्ती झाल्यावरती सद्गुरूंना आपण काय विचारावे, सद्गुरूशी काय पुसावे हेही कळेना स्वभावे, अनन्य भावे एक भावे, दोन गोष्टी पुसाव्या. तर म्हणजे आपण किती गोष्टी विचारतो, कधी कधी विचारतो काही काही प्रपंचातल्या, तसं त्या प्रपंचातल्या गोष्टी विचारू नयेत. पण एखाद्यास फार अडचण असेल तर सद्गुरू आपल्याला ते, कारण कृपाळू असतात, ते सांगतात, ते पण आपला परमार्थ अडू नये त्यासाठी म्हणून सांगतात. पण मुख्य काय करावं की हिताच्या गोष्टी सांगाव्यात, विचाराव्यात. आता हित कोणतं आहे, आता हा एक प्रश्न आहे की हित म्हणजे काय. तर जी गोष्ट आपल्याला परमार्थामध्ये आत्मानुभव देईल किंवा परमार्थाचं मुख्य ध्येय काय आहे की स्वरूपाचा अनुभव तो देईल, ती गोष्ट विचारणे, ती गोष्ट म्हणजे हित. तर आता आणि पुन्हा तिथे शब्दाला आहे की पुसावे, म्हणजे आपल्याला तिथे त्यांना जाऊन आपल्या हिताचा प्रश्न विचारावा लागतो. ते प्रत्येकाला तसं सांगत नाही की तू हे कर. जनरल मला अलकाताईंच्या एका प्रवचनामध्ये त्यांनी खूप छान सांगितलं होतं की ते जनरल सगळ्या लोकांना सांगतील, हिताचा उपदेश देतील, पण इंडिव्हिज्युअल शिष्यासाठी त्यांना जर त्याचं हित करून घ्यायचं असेल तर त्यांना जाऊन विचारावं लागेल की माझ्या हिताचं काय आहे, मी कोण आहे किंवा देव कोण आहे. कारण की त्यांच्यावरती शास्त्राचं हे बंधन आहे की ते शिष्याला, आता आपलंही काही चुकलं तर आपले काका आपल्याला कधीच सांगत नाही की हे तुझं चुकलं म्हणून, पण मी समजा विचारलं की माझं हे चुकतं आहे का, तर मग ते सांगतात की काय चुकतं आहे. त्याच्यामुळे त्यांना जाऊन आपण विचारल्याशिवाय ते आपल्याला हे सांगत नाहीत. आता हिताचं म्हणजे काय आपण बघितलं की आपलं हित नाही, तर आपण काय करतो की प्रापंचिकाचे किती प्रश्न असतात की काय मुलाचं शिक्षण होईल का, मुलीचं लग्न होईल का, किंवा अजून काय होईल का. खरं तर तो आहे कल्पवृक्ष, त्या कल्पवृक्षाच्या खाली बसून काय मागायचं हेही आपल्याला कळलं पाहिजे. ते कालच उल्लेख झाला तसं परमपूज्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की आम्ही इथे केशर वाटायला बसलो आहे आणि ते फुकट द्यायला बसलो आहे, पण इथे आमच्याकडे गिराईक येतात कशाचे, हिंग आणि मिऱ्याचे. त्याच्यामुळे असे प्रश्न विचारू नये. आणि तर सद्गुरूंना कोणते प्रश्न विचारावे, तर दोनच गोष्टी विचाराव्या, देव कोण आणि मी कोण. आधी मुख्य देव तो कोण, मग आपण भक्त कोण. आता आपल्याला वाटतं की म्हणजे आता आपण थोडीशी त्याच्या वरच्या याला आले आहोत, पण तरी पण अजूनही आपल्याला असं वाटतं की हा काही प्रश्न आहे का की देव कोण. आता लहानपणापासून आम्हाला देव चांगला माहिती आहे. देव म्हणजे कोण की परीक्षेला जायच्या आधी डोकं ठेवायचं त्याच्यासमोर, तो म्हणजे देव माहिती आहे. किंवा संकट आलं की ते आठवणारा तो देव माहिती आहे. किंवा प्रपंचात काही मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तरी असं कसा रे तुम्ही एवढी तुझी भक्ती करते तरी पण तू असा करतो, असं म्हणणारा देव माहिती आहे. किंवा सगळे एखादं काम असेल तर मी आता हे करायचं, एवढं पार पडू दे बाबा, असं म्हणायचा तो देव. आणि नंतर छान झालं की मग त्याला सोयीस्करित्या विसरून जायचं आणि मी केलं असं तो विसरण्यासाठी असणारा तो पण देव.
तर अशा देवाचं आपले आधीचं होतंय की कसा माणसाचा स्वभाव कसा आहे की ती मनाचा लालची स्वभाव आरंभीचं म्हणती देव देव म्हणजे मला काहीतरी देव म्हणून तो देव, बाकी असा तो देव नाहीये. तर आता हा देव सद्गुरूंना विचारायचं की हा देव म्हणजे नक्की काय. तर आता याची माहिती का बरं करून घ्यायची. तर आता आपले पण आणि आणखी पण आपले बरेच गैरसमज असतात देवाबद्दल की म्हणजे पारंपरिक चालू आहे ते करणं म्हणजे आपली देवपूजा म्हणजे करणे म्हणजे पारमार्थिक मी आहे व आध्यात्मिक आहे, किंवा आपल्या देवाबद्दलही काही गैरसमज असतात की माझा हा देव. त्या देवामध्ये पण आपण भांडण लावून देतो. आपण आताच तो बघितला विषय की ते माझा देव असा तुझा देव तसा, हा पण देव नाहीये. किंवा मग आपल्याला कधी कधी देवाची मूर्तीचा एखादा हात वगैरे काही झाला तर तिथे आपल्याला भीती वाटते की आता म्हणजे आता काही माझ्यावर कोप होईल का. पण काका म्हणतात की देव हा फक्त प्रेमाचा विषय आहे, तो भीतीचा विषयच नाहीये. आणि मुख्य म्हणजे की तो म्हणजे खरं देव आहे का, की याच्या व्यतिरिक्त काय देव आहे. म्हणून इथे सद्गुरूंनाच प्रश्न विचारायचा आहे हा की देव म्हणजे कोण आणि मी म्हणजे कोण. आता खऱ्या देवापर्यंत जायचं असेल तर आता आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर आपण कसं करतो की रस्ता माहीत करून घेतो आधी, त्याच्याशिवाय आपण तिथे जाऊ शकत नाही. म्हणजे पण इथे कसं आहे की आपल्याला मला जशी वाटते तसा माझा परमार्थ असं आपलं साधारण आधी चालू असतं. जेव्हा आपल्याला सद्गुरू मिळतात, आपल्याला एक ग्रंथ देतात किंवा एक उपास्य दैवत देतात तेव्हा ठीक आहे. पण आधी आपलं कसं चालू असतं की मी जर भक्ती करतो म्हणजे काय करतो. पण हे असं याला म्हणजे सद्गुरू डॉक्टर काका म्हणतात याला बागडणं म्हणतात. ते म्हणजे लहान मुलं जसे खेळामध्ये काही रूल वगैरे फॉलो न करता आपण लहानपणी पण आपण कॅरम चेस खेळायचो, तेव्हा आपण थोडा धक्का लागला कॅरमच्या गोटीला तेव्हा काही नाही होत असं म्हणतो. पण जेव्हा आपण कॉम्पिटिशनमध्ये उतरतो तेव्हा तसं चालतं का, तेव्हा आपण अगदी बारकाईने केअरफुली खेळतो की नाही इथे धक्का नाही लागला पाहिजे तिथे. म्हणजेच की म्हणून मग परमार्थामध्ये पण जर मला खरं ध्येय मिळवायचं असेल तर तो खरा देव कोण आहे, मी ज्या देवाची पूजा करते तो काय आहे, म्हणजे मला नक्की कोणाची पूजा करायची, मला नक्की काय करायचं आहे हे माहीत करून घेणं फार आवश्यक आहे. नाहीतर ते काय होईल की जसं आपण बागडतो खेळामध्ये तसं इथे पण बागडणं होईल. मग त्याच्यामधून आपल्याला जे उद्दिष्ट आहे ते सफल होणार नाही. म्हणून आणि खऱ्या देवापर्यंत आणि काय होईल की एकदा हे चुकलं म्हणजे ही वाट चुकली तर तुकाराम महाराज म्हणतात तसे चुकले यावर मग फेरा पडे. म्हणजे आपण हे जर माहिती करून समजा आपला रस्ता चुकला एखाद्या ठिकाणी जायचा, तो चुकला तर आपला पुन्हा फेरे पडणार. जसं तो टॅक्सी ड्रायव्हर फिरला तसं इथे जर मी खरा देव कोण आहे हे न ओळखता जर मी त्याची जे मला वाटतं तसं करत राहिली तर पुन्हा चुकली यावर व फेरा पडे. म्हणजे पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामधून काही सुटका नाहीये. म्हणून आपल्याला त्यांचं म्हणजे नक्की देव काय आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात तिथे की जेने संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले त्यासी नाही ओळखले तोची पतित. आता इथे आपल्याला ते म्हणतात की देव ओळखायचा आहे आणि तो देव आता कसा ओळखायचा. आता आपल्याला हे तर समजलं की देव शोधायचा आहे. म्हणजे आता खरा देव कसा शोधायचा, खरा देव शाश्वत आहे हेही समर्थाने सांगितलं की तो म्हणजे आधीच्या समासामध्ये की तो निश्चळ देवाची प्राप्ती आपल्याला तो कुठे शोधून घ्यायचा आहे. तर आता हे आपण पाहतो की हे पूर्ण जे विश्व दिसतं आहे आपल्याला ते जड आणि चेतनाने भरून आहे सगळं. त्याच्यामध्ये आपली इतकी सूक्ष्म दृष्टी नाही राहत की आपण त्या निश्चळाचा वेध घेऊ किंवा हे परब्रह्म विटेवरी तर ते परब्रह्म सगळीकडे त्याच्यामधलं ठीक आहे. पण म्हणून त्याच्यासाठी आपण जड जे आहे किंवा जे चंचळ आहे त्याला बाजूला करून जे राहिलं, जे चंचळ तर देव नाही हे आपलं ठरलं की मग त्याचा जेव्हा आपण निराश करू, त्याला बाजूला करू, तेव्हा राहिलेलं ते परब्रह्म. अशी आपल्याला सुरुवातीला व्यतिरेकाची उपासना करायला लागते. कारण की आपण त्या सूक्ष्म याच्या तत्वापर्यंत आपण त्याचा वेध घेण्याची तेवढी पात्रता आपल्यात तेवढी राहत नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात की खोटे सोडून खरे घ्यावे परीक्षावंती परीक्षावे मायेचे अवघेची जाणावे रूप माईक. आता इथे आपल्याला आता हा समास पण आलेला आहे विवेक वैराग्य या दशकामध्ये. आता हाही पहिले प्रश्न पडला होता की भक्त निरूपण हा विवेक वैराग्यामध्ये आला तर तिथे सुद्धा आपल्याला विवेक वापरायचा आहे की
सारासार विचार करून निश्चळ काय आहे आणि जड काय आहे याचाही हे पण आपल्याला काही लगेच नाही समजणार की ते बाजूला केल्यानंतर आपल्याला जे उरतं ते निश्चळ परब्रह्म आणि तेच शाश्वत आहे आणि तोच खरा देव आहे हे याचा निश्चय करून घेणं हे आपलं भक्ताचं खरं कर्तव्य आहे किंवा ती खरी जबाबदारी आहे. म्हणून समर्थ पुढे काय म्हणतात की ते परब्रह्म धुंडावे विवेके त्रैलोक्य हिंडावे माईक विचार खंडावे परीक्षावंती. आता जसं सोनार आपला त्याच्याकडे आपण दागिना घेऊन गेलो एखादा तर तो त्यातलं हिनकस बाहेर काढतो आणि मग प्युअर सोनं असेल तेवढं फक्त ॲक्सेप्ट करतो. तसं आपल्याला पण या म्हणून ते समर्थ आपल्याला सांगतात की परब्रह्म पूर्ण तू शोध त्रैलोक्यामध्ये शोध की काय माईक आहे आणि काय शाश्वत आहे. तर आपण आता बघतो आपल्या भोवताली किती साऱ्या गोष्टी आहेत की आजूबाजूच्या परिस्थिती माणसे किंवा परिस्थिती सगळ्या घटना ह्या सगळ्या सतत बदलत असतात. म्हणजे आपल्या आजूबाजूचे लोक आता 4 दिवसापूर्वी माझ्याशी भेटलेली मैत्रीण दुसऱ्या दिवशी निरोप येतो की आता ती नाहीये. म्हणजे काहीच इथे शाश्वत नाहीये. आपले आजोबा होते आजी होती ते गेले कालांतराने आईवडीलही गेले तर हे सगळं बदलत राहणार आहे. आता माणसांचंच काय पण घटना सुद्धा बदलत राहणार आहे. आता आपण मागे बघितलं ज्या एका बिल्डरनी की लोकांना हजारो लोकांना ज्यांना फ्लॅट घेऊन दिले घराची व्यवस्था राहायची व्यवस्था केली तोच एक दिवस बेघर होऊन तुरुंगामध्ये त्याला जावं लागलं. म्हणजे माणूस म्हणजे काका म्हणतात की माया ही कुणाला प्रतिष्ठित होऊ देत नाही. म्हणजे सगळं हे चंचल आहे सगळं जे बदलणार आहे आपण आणि याचा आपण नित्य अनुभव घेतच असतो की आज सकाळची परिस्थिती संध्याकाळी राहत. आपण काही दिवसांनी बऱ्याच वर्षांनी एखाद्या गावी गेलो तर आपण म्हणतो बापरे किती बदललं आहे काही ओळखायला येत नाही. किंवा आपण कधीतरी एखाद्या वेळेस जरा फुरसतमध्ये असून आरशासमोर उभा राहू तर म्हणतो बापरे आता इतक्या जरा जास्तच पांढरे झाले केस. म्हणजे हे सगळं बदलणार आहे हे आपल्याला कळतं आहे पण आपण अजून मी बदलणार नाही किंवा मी तशीच राहणार आहे या याच्यावरती अजून त्याचा आपला ठाम निश्चय नाही झालेला. म्हणून समर्थ इथे म्हणतात की परीक्षा म्हणजे सारासार विचार करून जे निर्माण होत आहे की ते सगळं जाणार आहे की सगळ्या ज्या ज्या उपजते नाश आहे याच्याप्रमाणे जे जे निर्माण होतं ते अस्ति जाय त्यांना सगळ्यांना विकार आहे. अस्ति जायते वधते विपरिणमिते क्षीयते आणि म्रियते हे सगळ्या जे जे निर्माण होतं त्या सगळ्यांना हे विकार आहे आणि ते शेवटी कधी ना कधी जाणार आहेत. सकाळी आलेलं फूल सुद्धा आपण बघतो संध्याकाळी नाही राहत. किती साऱ्या गोष्टी आपल्याला सतत म्हणजे आपल्या आजूबाजूच्या मध्ये हे दिसत असतं की एकही गोष्ट तशीच राहत नाहीये म्हणजे सारखी ती बदलत आहे. मग म्हणून समर्थ मग पुढे म्हणतात की खोटे सांडून खरे घ्यावे परीक्षावंती परीक्षावे मायेचे अवघेची जाणावे रूप माईक. हे सगळं मायेचं रूप आहे आणि ते त्याची परीक्षा करून घ्यावी की मायेचं काय आहे आणि निश्चळ काय आहे. आता सुरुवातीलाच त्यांनी आपल्याला जेव्हा सद्गुरूंना आपण विचारायला पाहिजे असं म्हटलं तेव्हा समर्थांनी म्हटलं की मुख्य देव कोण आणि भक्त कोण हे विचारलं पाहिजे आणि मग तेव्हा ते पंचीकरण आणि महावाक्य विवरणाने सद्गुरू आपल्याला ते समजावून सांगतात की नक्की आपण हे कोण आहेत. आता इथे आपल्याला पंचीकरणाचं थोडंसं इथे बघता येईल की पंचीकरणाच्या माध्यमातून आता हा जो विषय आहे हा खरं तर खूपदा आता या 3 दिवसामध्ये खूपदा होऊन गेला की कसं हे विश्व निर्माण झालं की ब्रह्माला स्फुरण झालं त्याच्यामधून मूळ माया गुणमाया मग जडमाया जडमायातून हे सगळं पुन्हा आकाश सगळे 5 भूत निर्माण झाले त्याच्यामधून हे रूप गुणाची सगळं विश्व निर्माण झालं आणि ते आपल्याला भासायला लागलं. पण आणि त्याच क्रमाने नंतर ते पूर्ण आपण प्रलयामध्ये पण पाहिलं की ते सगळ्याच्या सगळे एकात एक असं भूत विलय झालं आणि ते पुन्हा राहायला काय शेवटी ते परब्रह्म राहिलं. तसंच आपण म्हणून समर्थ म्हणतात की ही पंचभूतिक ही माया आहे ती समजून घ्या आणि ही सगळी माईक आहे ते सगळी विलयाला जाणार आहे. तरी पण आपण म्हणजे जे दिसतं ते नाशिवंत आहे तरी पण आपण त्याच्यावरती म्हणजे अवलंबून राहतो. आता आपला देहच पाहिला तर देह कशापासून बनला आहे ते दुसऱ्या एका देहापासून बनला आहे. ते वीर्य कुठून आलं अन्नातून आलं अन्न कुठून आलं पृथ्वीतून आलं पृथ्वी कुठून आली असं मागे मागे गेलं तर ते कुठून आलं ते अंतरात्म्याला एक स्फुरण झालं आणि तिथून हे सगळं झालं आणि शेवटी ते पुन्हा त्याच याच्याने विलयाला गेलं. आता एवढं सगळं आपल्याला हे दृश्य भासतं आहे हे अशाश्वत आहे तर
एकदा याची अनित्यता कळली तर आपण त्याच्या, जसं आता एखादं मृगजळ आहे दिसलं आपल्याला, तर आपण त्याच्यातून चला आता याच पाण्याने तहान भागून घेऊ, आपल्याला खूप तहान लागली आहे, पिऊन घेऊ पाणी, असं म्हणून आपण त्याच्या मागे लागतो का? नाही लागत. तिथे आपण नाही लागत. पण इथे आपल्याला कळतं की हे सगळं अनित्य आहे, पण तरी पण आपण त्याच्या मागे लागल्याशिवाय राहत नाही. जे काकांचा दृष्टांत सांगितला कोणी की बुडत्या बँकेमध्ये आपण पैसे ठेवत नाहीत. आता हे पण सगळं बुडीत आहे हे आपल्याला माहिती आहे, पण तरी पण आपलं मन चित्त आपल्या याच्यामध्ये असतंच. म्हणून आता इथे पंचीकरणाचा वाक्याचं चिंतन करा असं इथे समर्थांनी म्हटलं. आता हे का बरं करायचं की हे सगळं जग माईक आहेच, पण ज्याच्या अधिष्ठानावर ते भासत आहे ते परब्रह्म फक्त शाश्वत आहे. हा याच्यातून आपल्याला की जे तयार झालं आहे ते सगळं विलयाला जाणार आहे, पण ते परब्रह्माच्या अधिष्ठानावर आपल्याला भासत आहे. आणि मग आता त्याच्यात काय, आता याची ते निश्चळ आहे ते दिसत तर नाही आपल्याला, तर त्याची उपासना कशी करायची? तर जे काही दिसेल आपल्याला, जे जे पंचमहाभूतापासून दिसलं, तर ते त्याला मागे नेत नेत त्या परब्रह्मापर्यंत उपासना करायची. म्हणजे काय? त्याच्याशी अनुसंधान ठेवायचं, सतत ते मी आहे हे मनात ठसवायचं, म्हणजेच आपण त्याची उपासना करतो. तर समजा आता लालकातांनी एक छान हे सांगितलं होतं की मी म्हणजे प्रयोग की मी पोळ्या करते आहे. तर पोळ्या करते आहे तर काय करायचं? तर पोळ्या करताना ही पोळी कुठून कशाची बनवते? कणकेची. कणिक कुठून आली? त्या औषधीमधून. औषधी कुठून आली? पृथ्वीमधून. पृथ्वी कुठून आली? कशातून निर्माण झाली? आपातून. आप कुठून आलं? तेजातून. तेज कुठून आलं? वायूतून. वायू कुठून आला? आकाशातून. असं मागे मागे जात जेव्हा आपण त्या परब्रह्मापर्यंत जातो तेव्हा साहजिकच त्याचं अनुसंधान राहतं. किंवा एखादी हव्याची छान झुळूक आली तर कुठून आली बुवा ही? तर त्या परब्रह्मातून जे भूत निर्माण झाले त्यातलं एक वायुभूत आहे, त्याची झुळूक माझ्या अंगावर आली आणि मला छान वाटलं. त्या परब्रह्माचं त्याच्यामध्ये आहेच, कारण कार्याचे गुण त्या याच्यामध्ये येतातच, कारणाचे गुण कार्यामध्ये येतात. तसं ते त्याच्यामुळे तो आनंदरूप आहे म्हणून त्यांनी मला आनंद दिला. असं त्याचं हे करता करता त्याची उपासना आपण करू शकतो. किंवा ज्ञानेश्वर माऊलींचं किती छान आहे त्याच्यामध्ये, अवचिता परिमळू धुळकरा आळू माळू मी म्हणे गोपाळू आला गे माय. म्हणजे किती सुंदर कल्पना आहे. किती एक हवेची झुळूक आली तरी असं वाटलं पाहिजे की हा गोपाळू आला आहे. म्हणजे इतकी आपण त्याच्यामध्ये, पण त्याच्यासाठी काय करायला लागेल की सावध साक्षीपी दक्ष. कोणतंही आलं की आपण त्याला तिथपर्यंत नेलं, त्या परब्रह्मापर्यंत आपण नेऊन पोहोचवलं तर आपण ते त्याचीच उपासना होते. आणि मग जेव्हा ह्या माईक गोष्टींचा तिथे हळूहळू बाध व्हायला लागतो आणि मग तिथे आपल्याला ते परब्रह्मच दिसायला लागतं. आणि मग जे जे देखी जे भूत तेथे मानी जे भगवंत. किंवा जिथे जिथे पाहू तेव्हा तिथे ते जर परब्रह्माची आठवण आली तर भरला घनदाट हरी दिसे. आता झाला, आता आपण म्हणजे मायावादाने की ही झाली आहे, विश्व हे निर्माण झालं आहे. पण एका ठिकाणी समर्थ काय म्हणतात की निर्विकार जे निर्गुण त्याची शाश्वताची खूण अष्टधा प्रकृती नाशिवंत. हे तर सांगतात, पण पुढे काय ते सांगतात की वाढेल तितके मोडेल, येईल तितके जाईल, भूतास भूत खाईल कल्पांत काळी. म्हणजे हे सगळं जे आहे ते सगळं जे आलेलं आहे ते सगळं विलयाला जाणार आहे. पण इथे कल्पांत काळी हा शब्दाचा अर्थ दुसरा पण येतो की कल्पाचा अंत झाल्यावरती तर सगळं जाणारच आहे. मग तेव्हा मी पण त्याच्यामध्ये म्हणजे लयाला जाणार आहे किंवा मग मी पण त्याच्याशी एकरूप होणार आहे. पण तोपर्यंत वाट थोडी बघायची आहे की देहासी होईल अंत मग मी पावेन अनंत, ऐसे बोली जे निभ्रांत मानूची नाही. जेव्हा माझा देह गेल्यावरती मग होईल मी अनंतातच विलीन होणार आहे असं नाहीये. तर त्याच्यासाठी आपण कालच बघितला विवेक प्रलय. तर विवेकाने आपल्याला, म्हणून हा विवेक वैराग्य या दशकामध्ये आलाय की विवेकाने आपल्याला मग हे सगळ्या गोष्टी नाशिवंत आहेत या बाजूला करून करून आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. तर आता याच्यामध्ये कल्पांतापर्यंत, कल्पांत काळी हा एक शब्द आलाय की कल्पांत काळी आपल्याला तसं तर व्हायचं नाहीये, त्यासाठी विवेक प्रलय करायचा आहे. पण कल्पांत म्हणजे कल्पनेचा अंत. हा पण एक त्यांनी त्याच्यातला अर्थ सांगितला होता की कल्पनेचा अंत. आता हे विचार ह्याची गोष्ट की ज्यात समर्थ इथे आपल्याला काय म्हणतात की एका ओळीमध्ये की हे सगळं जे आहे की अंतरात्मा पृथ्वी नाही, आप नाही, तेज नाही, वायू नाही, अंतरात्मा विकार नाही निर्विकारी. तर निर्विकारी असताना
त्याला विकार कसा होईल, म्हणजे ही पण एक कल्पनाच म्हणजे आपण करू शकतो की जेव्हा इथे तो निर्विकारी म्हणतो आणि त्याच्यावरती एक तरंग उठला म्हणतो, तर मग असं कसं होईल. तर म्हणूनच इथे कल्पांत काळी हा शब्द आला की कल्पाचा म्हणजे कल्पनेचा अंत, हा फक्त कल्पनेने झालेलं हे सगळं विश्व आहे. पण आपण कल्पनेचा अंत केले की तिथे काहीच नाहीये दुसरं, फक्त ते परब्रह्मच राहिलेलं आहे. तर कल्पनेचं एक आपल्याला आता माहिती आहे की मागच्या ह्याच्यात आपण बघितलं होतं, मागच्या वर्षीच्या ह्याच्यात कल्पनाचा द्वैत कल्पना निरसन या दशकामध्ये की कल्पनेचे एक बरे मोहरताची मोहर आहे. म्हणजे कल्पना कशी आहे की आता मी देह आहे, मी जग सत्य आहे, ह्या सगळ्या कल्पनाच आहेत आपल्या, आणि त्या कल्पनेनेच आपण सगळं विश्व निर्माण केलेलं आहे. आणि त्या कल्पनेनेच आपण ते सगळं विश्व मोडूनही टाकू शकतो की हे सत्य नाहीये, ते सत्य नाहीये. आणि त्या निर्विकारपासी कल्पिता कल्पनेची नूरेची वार्ता निसंगास भेटो जाता निसंग होईजे. जे कल्पनेनेच आपण जसं हे विश्व निर्माण करू शकतो तसं त्या कल्पनेनेच आपण त्याचा निराशही करू शकतो. म्हणून इथे कल्पांत काळी असं म्हटलं आहे. आणि इथे कल्पनेने आपण काय काय करू शकतो हे आपल्याला पण माहिती आहे. आपण कल्पनेमध्ये किती मनोराज्य उभा राहतो, किती समोरच्या म्हणजे 4-4, 5-5 वर्षाच्या नंतरच्या गोष्टी आपण कल्पनेने आत्ताच ठरवलेल्या असतात. त्याच्यासाठी सद्गुरू एक दृष्टांत देतात आपले परमपूज्य काका, की ते म्हणतात की कल्पना करा तुम्ही एका गावाच्या बाहेर एका घरामध्ये आहात आणि तिथे त्या घराला आग लागली आहे, सगळे दारं खिडक्या बंद आहेत, मोबाईल नाही आहे, घरी कोणीच नाही आहे आणि तुमचा आवाजही कुठे जात नाही आहे. आता आपल्याला काही पर्याय नाही आहे, आता तिथे आपला जळून सगळं होणार हे ठरलेलं आहे. तर आता काय करायचं, म्हणजे आता सगळं ठरलं, आता इथे काहीच नाही, आपल्याला कोणती मदत मिळणार नाही. तर अशा वेळी करायचं काय. तर काकांनी पहिलं वाक्य काय म्हटलं होतं की कल्पना करा की. तर फक्त त्या कल्पना करा की, कल्पना करण्याचं बंद केलं तर हे सगळं जे आहे समोरचे दुःख ते सगळ्या निघून जाणार आहे. म्हणजे आता जे आपण कल्पनेनेच हे सगळे जे दुःख निर्माण केले आहेत की मी देह, हा देह सत्य, हे जगही सत्य, मग या जगाकडून मिळणारे जे मला दुःख आहेत तेही सगळे सत्य, ह्या सगळ्या कल्पनेचा जर मी मुख्य कल्पनेला जर निराश केला की हे सगळं मिथ्या आहे, तर हे दुःखाचा पण निराश होईल. म्हणून आधी मिथ्या उभारावे आणि मग ओळखून ते सांडावे. म्हणजे आता हे आहे ते आहे, पण त्याचं समजून घेऊन त्याला मिथ्या हे जर आपण त्याचा निर्णय केला तर पुढे सत्य ते स्वभावे अंतरी बाणे. जे एकदा ते जे कल्पनेचाच खेळ आहे, दोन्ही पण म्हणू शकतो. म्हणजे आता अजातवाद आपल्याला एकदम पचणारा नाही आहे, त्याच्यामुळे आपण कल्पनेनेच हे नाही असं म्हणू शकत नाही. पण हे पंचभौतिक महाभौतिक आहे आणि ते सगळे पुन्हा त्याच्यामध्ये जाणार आहे, तेव्हा आपण त्याच्यावरती त्या सुखासाठी किंवा याच्यासाठी अवलंबून नाही राहत. कारण अनित्य गोष्टीवरती आपण अवलंबून आपल्या सुखासाठी अवलंबून आहात की जेव्हा ते नाहीच आहे तर मग आपण साधारणपणे त्याच्याकडून अपेक्षा करत नाही. तर आता आपल्याला कळलं की हे सगळं ज्याचा कल्पनेने याचा निराश केला किंवा महाभौतिक आहे म्हणून त्याचा विलय होणार आहे आणि ते सगळे पुन्हा त्या ह्याच्यात जाणार आहे असं म्हणून जे उरतं ते परब्रह्म, असं आपल्याला जो शाश्वत आहे तो देव तर कळला. पण तो देव कळला असं आपण केव्हा म्हणू शकू. आता हे आपल्यासाठी आहे की हा देव कळला की असं पुस्तकामधून मला कळला किंवा सगळ्यांनी सांगण्यातून मला कळला हा देव असा आहे निश्चय. पण मग हा कळला हे कसं कळेल, म्हणजे ते मी मला लावून घेतलं हे मला कसं कळेल. तर जे मिथ्या आहे किंवा जे काल्पनिक आहे ते त्याच्याकडून जर मला दुःख होणं कमी झालं किंवा त्याच्यामुळे त्या जगामुळे होणाऱ्या काही घटनामुळे माझ्या प्रतिक्रिया जर येत असतील आणि त्या येणं जर बंद होईल तर मग मला असं म्हणता येईल की मला खरं कळलं की हे सगळं मिथ्या आहे किंवा हे सगळं काल्पनिक आहे. जसं आता स्वप्नामध्ये आपण काही झालं तर त्याचं आपण दुःख मानतो का, तसंच हे स्वप्न आहे असं समजून जर आपण त्याचा विचार केला तर आपण त्याचं दुःख मानणार नाही. जर हे आपण ॲक्सेप्ट केलं आणि तसं आपली वागण्याची आपण आचरण केलं तर मग आपण म्हणू शकू की आपल्याला खरा देव कळला. आता देव थोडा समजला की म्हणजे कमीत कमी याच्याने तरी कळला. तर आता समर्थ काय म्हणतात की देव कळला, मी कोण कळले पाहिजे. आता मी कोण हे कळलं पाहिजे. आता हा तर फार मोठा प्रश्न आहे, मी म्हणजे कोण. कारण की
आता इतक्या जन्माच्या अविद्येमुळे किंवा अनेक जन्माच्या संस्कारामुळे काय असतं की खरं तर मी ब्रह्म आहे, पण त्या जाणीवेचं विस्मरण झालेलं असतं जीवाला. म्हणजे त्याच्या आपल्याला कळत असतं की मी आहे, मी आहे हे म्हणजे मी आहे हे आपण नेहमी म्हणतो की मी नाही असं कधी म्हणतो का? नाही, मी आहे, पण मी कोण आहे त्याचं आपल्याला विस्मरण झालंय की मी ब्रह्म आहे, पण मी ते विसरलेलं आहे. पण आता याच्यामध्ये आता कसं आहे की दोन मी आहेत, एक सामान्य मी आहे, एक विशेष मी आहे, एक खरा मी आहे, एक खोटा मी आहे. आता काका म्हणतात की खोट्या मीचं इतकं बंड आहे आपल्या याच्यामध्ये की मी म्हणजे कोण? मी म्हणजे एक ऑफिसर होती, मी मुलांची आई आहे, मी पत्नी आहे, असे इतके सारे मी आपण त्या जगाच्या आपल्या वृत्तीच्या याच्या तादात्म्यामुळे आपण इतके त्या मीला आपण काहीतरी वेगळंच अंजारून गोंजारून ठेवलेलं असतं. आणि खरा जे ब्रह्म आहे, खरा मी जो आहे तो मी आपल्याला कधी कळतच नाही. कारण काय असतं की ते ज्या आत्म्याच्या जवळची सगळ्यात जवळची गोष्ट कोणती आहे तर तो आहे देह. त्याच्यामुळे त्यालाच मी समजून, त्या तादात्म्यामुळे त्यालाच मी समजून माझे सगळे जगातले व्यवहार चालू असतात. त्याच्यामुळे त्याचं मला जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं काही स्मरण नाही करत, त्या आपोआप ती मागे पडते आणि ती मागे विस्मरणातच जाते. त्याचं मला नंतर आपल्याला कधी आठवतच नाही की म्हणजे मी म्हणजे हा देह. त्याच्यामुळे आता एकदा मी म्हणजे हा देह म्हटलं की समोरचं जे आहे ते तू म्हणजे दुसऱ्याचा देह असले की तो तू आहे. म्हणजे मी आणि तू हे पुन्हा निर्माण झालं. आता त्या मी आणि तू जेव्हा द्वैत निर्माण झाला तिथे भय आहे, जिथे मी तू आलं की तिथे ईर्ष्या आहे, स्पर्धा आहे. आणि त्याच्यातून निर्माण होणारे आता आपल्याला अनुभवाचे आहेत की जेव्हा दुसरा कोणी आहे तेव्हा त्याच्यासोबत तिथे द्वैत आहे आणि तिथे दुःख आहे. कारण की आपण दुसरा एकदा तो मीच आहे म्हणून आपण त्याचा राग करू शकतो का? नाही. जेव्हा तो द्वैतात आहे, जेव्हा तो दुसरा आहे तेव्हाच आपण त्याच्याबद्दल काही आपल्याला भावना निर्माण होतात किंवा काही वृत्ती त्याच्याबद्दल उठतात. म्हणून समर्थ म्हणतात की मी कोण हे कळले पाहिजे आणि देवतत्व तितके शोधिले, मनोवृत्तीच्या ठाई आले मी तूपण. आता या ज्या वृत्ती आपल्याला काय जागृत अवस्थेत आपण जे जगाशी संबंध येतो त्यांच्यामुळे ज्या वृत्ती निर्माण होतात त्याच्यामुळे हे मी तू पण सगळं म्हणजे उदयाला येतं आणि त्याच्यातूनच आपण मग सगळे दुःख. खरं तर काल माधुरीताईंनी सांगितली ती ओवी फार याच्या बाबतीत चपखल आहे की एक मुख्य परमेश्वर दुसरी प्रकृती जगदाकारो, तिसरा आपण कैसा चोरू आणला म्हणे. आता दोनच गोष्टी आहेत इथे, एक तर परमेश्वर आणि दुसरी त्यांनी बनवलेली ही प्रकृती. आता आपण एक आहे तर त्या प्रकृतीचेच एक घटक आहे, पण त्याला आपण त्याच्यापासून वेगळं करून आपण तथाकथित मी असा मी त्या प्रकृतीचा पासून वेगळा करून तथाकथित मी उभा करतो. त्याचं बंड इतकं होतं आणि मग त्याच्यामधूनच हा मी अहंकार असा निर्माण होतो. आता ह्या अहंकारात ज्ञान असतं, पण म्हणजे मी आता मी कोण आहे या प्रश्नाच्या उत्तरासाठी आता आपल्याला हे तर खोटा मी आणि खरा मी कळला. आता मग खोटा मी कळला, पण खरा मी कोण आहे यासाठी आधी आपल्याला मी कोण नाही. आता जसं आपण म्हटलं की हे सगळं जे चंचळ आहे ते बाजूला केलं तर निश्चळ राहील, तसं आता देहाच्या बाबतीत पण मी कोण नाही हे कळलं तर आपल्याला मी कोण आहे हे उरेल. जसं शंकराचार्यांचं आत्मषटकमध्ये त्यांनी म्हटलंय की मी कोण नाही याची त्यांनी पूर्ण यादीच दिली आहे. मी बुद्धी नाही, मी अहंकार नाही, मी चित्त नाही, मी काहीच नाही, हे पूर्ण दिलेलं आहे. आणि तेच आपले परमपूज्य डॉक्टर काकांनी अगदी सोपं करून सांगितलं आहे की जे मी आहे, जे माझे आहे ते मी नाही. जे शंकराचार्यांनी सांगितलं त्यांनी इतकं सोपं करून सांगितलं की आता इतके दिवस मी काय समजत होती की देह म्हणजे माझा, हा देह म्हणजे मी आहे. तर काकांनी इतकं छान सांगितलं की जे माझे आहे ते मी नाही. आता समजा माझं हे घड्याळ आहे तर ते मी नाही, हे मी ॲक्सेप्ट करू शकते लगेच. माझं घर आहे तर ते मी नाही, हे पण ॲक्सेप्ट करेल. पण इतके दिवस मी काय समजत होते की हा हात, हे डोकं, हे पाय, हा जो ह्याचं मिळून जे बनलं आहे तो देह म्हणजे मी आहे. पण मी या हाताला पण माझे म्हणते, त्या बुद्धीला पण मी माझे म्हणते, त्या मनाला पण माझं मन फार खिन्न आहे किंवा माझं बुद्धी आता जरा थोडीशी हे झाली आहे
असं म्हणते. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जे जे माझे आहे ते मी नाही. म्हणजे तिथे मग मला जेव्हा पहिल्यांदा ऐकलं मी काकांच्या तोंडून, तेव्हा ते मला वाटलं की आपण इतक्या दिवसात आपण हा विचार का नाही केला की जे माझे आहे ते मी नाही, की आणि त्याच्याने आपले हे क्लिअर होतं की हा देह म्हणजे मी नाही. मग मी कोण आहे. आता हा पुन्हा शेवटी प्रश्न आहेच की पण हे जे अचेतन जे आपले इंद्रिय आहेत की हात पाय हे मी नाही हे ठरलं, पण ते ज्याच्या सत्तेवरती काम करतात, ज्याच्या अधिष्ठानावरती हे सगळं सचेतन आहे, ज्याच्या चैतन्य आहे असं आपल्याला वाटतं, तर ते तत्व कोणतं आहे, तर ते मी आहे. म्हणून समर्थ म्हणतात की दृश्य पदार्थची ओसरे तत्वे तत्व तेव्हा सरे, मी तू पण हे कायचे ओरे तत्वता वस्तू. तर याचं पण आपण आधी सगळं विश्लेषण ऐकलेलं आहे की तत्वे उडे सगळे, आणि एका तत्वातून दुसऱ्या तत्वाचा हे सगळे जे आपलं देह किंवा जे जगत भासत आहे आपल्याला, ते सगळं त्या पंचभौतिक तत्वांचंच बनलेलं आहे. आणि त्या एका तत्वातून दुसऱ्या तत्वाचा निराश केला की जे उरतं ते असं विचाराने आपल्याला आता 19 म्हणू, 25 म्हणू, 32 म्हणू किंवा 82 म्हणू, जे तत्व आहे त्याचा हळूहळू निराश केला की उरतं काय, तर ते म्हणजे ते जे राहतं ते म्हणजे साक्षीरूप आत्मा किंवा ते ब्रह्म किंवा कुठस्थ. तर त्याचा हळूहळू आपल्याला कल्पनेनेच याचा निराश करायचा आहे, विचारानेच याचा निराश करायचा आहे. की आता जसं झोपेमध्ये आपण म्हणजे आपल्याला सगळ्या देहांचा निराश झालेला असतो. आता तेव्हा आपल्याला देहाची पण हे नसतं, भान नसतं, किंवा मनबुद्धी जसं पूर्ण लयाला गेलेली असते, म्हणजे याच्यामध्ये चिदाभास पूर्ण कुटस्थामध्ये, तेव्हा बुद्धी मन ते तसं जागृत नसतं. तसं जागृतीमध्ये जेव्हा आपण या सगळ्या तत्वांचा निराश करू तेव्हा जे उरेल, तेव्हा जी सुषुप्तीमध्ये जशी ती शांत झोप आहे किंवा तिथे जे ज्ञान आहे तसं ज्ञान जेव्हा हे सगळं त्याचा निराश करू तेव्हा जे ज्ञान होईल ते खरं ज्ञान. आणि ते ज्ञान म्हणजे कोणतं, ते ज्ञान मीच आहे. म्हणून सद्गुरू काय उपदेश करतात की तत्वमसी, म्हणजे ते तू आहेस. ते तू आहेस म्हणजे ते जे परब्रह्म आहे तेच आहे तू. फक्त काय की त्याच्यावरचे जे बाकीचे जे पंचभूतांचे जे तत्व आहेत त्याचा एकदा निराश केला की मग तेच तू आहेस. आता या उपाधीचा निराश करायचा आपल्याला, म्हणजे देहाच्या निराशे पाविजया ठाया, या देहाचा निराश केला की. म्हणून समर्थ पुढे काय म्हणतात की देहबुद्धीचा निश्चयो ज्या ढळेना तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. जोपर्यंत आपला हा निर्णय होत नाही किंवा आपण तत्वानी तत्व निरसून आपण हे सगळं माईक आहे याचं जोपर्यंत आपला निवाडा होत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान होणं शक्य नाही आहे. आता या तत्वमसीचं आपण आणखी एका प्रकाराने म्हणजे चिंतन करू शकतो. ते मी आहे हे ठीक आहे, तत्त्वम आणि त्वम तत्, म्हणजे ते मी आहे तसं हे जे आतमध्ये आहे माझ्यामध्ये कुटस्थ आत्मस्वरूप तेच ते आहे. म्हणजे जेव्हा आपण हा विचार करतो तेव्हा ते त्वम पद जे आहे त्या तत्पदा इतकं व्यापक होऊन जातं. म्हणजे थेंबुटा सागरी बुडाला ही इतकी सुंदर त्याची कल्पना आहे की जेव्हा ते ब्रह्मतत्व इतकं व्यापक आहे आणि तेच तत्व माझ्यात आहे ते पण तितकंच व्यापक आहे. त्याच्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात तसे काय संकोचोनी काय झाला असे लहान घे अपोषण ब्रह्मांडाचे, तसं मग त्या तत्वांचा निराश झाला की मग मी पण ते व्यापक तत्व मीच आहे. यासाठी मला आधी अशी कल्पना यायची नेहमी डोक्यामध्ये की आता सगळीकडे हवा जसं हे भरून आहे तशी सगळीकडे हवा भरून आहे, तसंच त्या एक फुग्यातली हवा आणि बाहेरची हवा, समजा ते फुगा फुटला तर ती हवा आणि ही हवा एकत्र होते, तर मग तिथे काही दुसरे पण राहतं का, ती त्याच्यामध्ये मिसळून जात. तसं देहाचा एकदा निराश केला म्हणजे कल्पनेनेच देहाचा निराश केला की आतलं तत्व आत्मतत्व आणि ते तत्व एकच आहे. हा जेव्हा मग विचारानेच आता हा आपल्याला ही अवस्था प्राप्त होऊ शकते जेव्हा. आता याच्याबद्दल आणि मग शेवटच्या महत्वाच्या ओळीमध्ये समर्थ काय म्हणतात की विज्ञानी राहिले ज्ञान, ध्येय राहिले ध्यान, सकळ काही कार्याकारण पाहुनी सांडीजे. आता एकदा हा बोध झाला की ते आणि मी एकच आहे, तर तेव्हा मग मी आत्मा, मग तिथे मी ज्ञानी किंवा असं काही त्याच्यामध्ये भेद राहत नाही. मग त्याच्यामध्ये
ध्यान करणारा कोण किंवा हे पण काही राहत नाही. आणि मग जसं आपण बघतो की आपण हे केव्हा होईल, आता याच्यासाठी आता काहीतरी आता आपल्याला हे कळली, तर प्रक्रिया तर कळली की आता देव म्हणजे काय, मी म्हणजे काय, आणि याचे कसा निराश करायचा, म्हणजे ते आणि मी एक होईल. पण त्याच्यासाठी ते परब्रह्म कसं आहे, विमल आहे, शुद्ध आहे. तर त्यासाठी मला पण शुद्ध होणं आवश्यक आहे, कारण आपल्याला माहिती आहे की शुद्धामध्ये शुद्ध मिसळतं. तर मग त्या शुद्ध होण्यासाठी काय करायचं, तर विवेक आणि वैराग्य. इथे विवेकाने आपल्याला काय माझं सार काय आहे, असार काय आहे याचा निवाडा करून घेऊन, मग असं निवाडा करून घेऊन जेव्हा आपण त्याचा निवाडा करतो आणि मग तिथे त्या शुद्ध तत्वापर्यंत जाण्यासाठी आपल्याला मदत येते ती नामस्मरणाची. की जे आपल्या शुद्धात मिसळायचं, तर शुद्ध होण्यासाठी काय करायला लागेल की आपल्याला विवेकाने हळूहळू सगळ्या गोष्टी, मल जे आपण मगाशी बघितले ते सगळे आपल्याला हळूहळू काढून टाकावं लागेल. ते कशाने होतील, तर नामस्मरणाने. तर नामस्मरण किंवा उपासनेने आपण आपले मल काढून टाकले विवेकाने, आणि तर मग त्या शुद्धामध्ये हे शुद्ध मिसळून जाऊ शकते. पण त्याच्यासाठी काय करायला लागेल की आपले बाहेर, आता हे मल कशामुळे निर्माण होतात, तर आपले जे बाहेरचे जगाशी व्यवहार आहेत त्याच्यामुळे आपल्याला मनामध्ये वेगवेगळे विचार, मग इकडे भटकणे, तिकडने भटकणे. आता आपण खूपदा हे म्हटलं की ती काय करते, हे काय करते, मग आपले उपद्व्याप चालू होतात. आणि मग त्या उपद्व्यापामुळे आपल्याला आणखी ते मल आणखी तयार होतात. त्याच्यामुळे अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. म्हणून आपल्याला हळूहळू ते, जसं मगाशी म्हटलं आपण की आतमध्ये का बरं नाही केलं, सगळे इंद्रिय बहिर्मुख केली आहेत, त्या सगळ्यांना जरी त्यांनी बहिर्मुख केलं असेल तरी त्याला अंतर्मुख करून आपल्याला त्याच्याशी अनुसंधानात राहायचं आहे. आणि ते मग हळूहळू बाहेरचे जेव्हा उपद्व्याप कमी होतील, तर हळूहळू नामस्मरणाने वगैरे ते मल जाऊन त्याची शुद्धी होऊन त्या शुद्धामध्ये हे शुद्ध मिसळू शकतं. म्हणून मग हे झाल्यावरती काय होईल की समर्थ म्हणतात की जन्म मरणाचे चुकले, पाप अवघेची बुडाले, ये यातनेचे झाले निसंतान. आता मागच्या ओळीमध्ये आपण बघितलं होतं की जर प्रपंच नाही केला, परमार्थ नाही केला, तर काय होईल की यमयातना होतील. ह्या आत्ताच्या समासामध्ये आधी बघितलं होतं. आता इथे समर्थ काय म्हणतात, एकदा आपल्याला हे समजलं की मी कोण आहे, देव कोण आहे, आणि एकदा त्याचं हे झालं की मग यमयातना पण जाणार आहे आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून पण सुटका होणार आहे. आणि असं जे आहे हे खूप जणांनी हे करून घेतलेलं आहे की आता आधीच्या लोकांनी, संतांनी हे सगळं ओळखून घेतलं, तर आपणही ते करू शकतो. म्हणजे ही न करण्यासारखी आपल्याला असं वाटतं की कल्पनेने असं कसं होईल, पण आधीच्या लोकांनी हे करून घेतलं आहे, तर आपणही तसं करू शकतो. आणि हे सगळं आपल्याला सद्गुरु कृपेने आपल्याला पण याची प्राप्ती व्हावी अशी सद्गुरुचरणी प्रार्थना करते. झालेलं जे चिंतन आहे, काही चुकलं असेल तर माफ करा. झालेलं चिंतन आहे ते सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. जय जय रघुवीर समर्थ.